नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण 7वे जोडस्तंभालेख यामधील सराव संच 31 जो आहे त्यातले प्रश्न 3रा, 4था, 5वा आणि 6वा हे 4 प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। म्हणून सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे। मध्येच व्हिडिओ पाहून आपण तो बंद करायचा नाहीये, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्न कसे सोडवलेले आहेत ते नीट समजून येणार आहे। तर प्रश्न 3रा जो आहे पहा या ठिकाणी, ग्रामपंचायत निवडणुकामध्ये 5 मतदान केंद्रावर खालीलप्रमाणे मतदान झाले, त्यावरून जोडस्तंभालेख काढा। तर हे केंद्र क्रमांक दिले आहेत 1 2 3 4 5 आणि पुरुष आणि स्त्रिया अशा 2 पद्धतीचं मतदान या ठिकाणी दिलेलं आहे। संख्या जर आपण पाहिल्या 200, 700, 270, 240, 560, 340, तर या सर्व संख्या दाखवण्यासाठी आता आपल्याला प्रमाण जे आहे ते y अक्षावर 10चं घेऊन चालणार नाहीये, कारण 200 ही संख्या जर दाखवायची असेल तर आपल्याला इथे 100चं प्रमाण दाखवणं गरजेचं आहे। 700 संख्या दाखवायची आहे तर 100चं प्रमाण म्हणून या ठिकाणी मी लिहिले पहा, y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 100 मतदार आणि 2 घटक आहेत आपले पुरुष आणि स्त्रिया। तर त्यापैकी पुरुषांसाठी आपण रंगवलेला स्तंभ दाखवूयात आणि स्त्रियांसाठी आपण न रंगवलेला स्तंभ दाखवणार आहोत। इथे 2 अक्ष काढलेले आहेत, खालचा आडवा अक्ष x अक्ष, त्याच्यावर आपण केंद्र क्रमांक असं म्हणणार आहोत। ज्या गोष्टींची माहिती सांगितली जाते त्या गोष्टीचं नाव खाली आडव्या स्तंभावर म्हणजे x अक्षावर आपण लिहितो आणि संख्यात्मक जी माहिती असेल ती आपण उभ्या अक्षावर म्हणजे y अक्षावर लिहितो। तर इथे आपण ही मतदारांची संख्या असं म्हटलेलं आहे। तर इथे 100चा पाढा लिहिलेला आहे पहा मी, प्रमाण आपण 100चं घेतलेलं असल्यामुळे जे प्रमाण आपण घेणार आहोत त्याचा पाढा खालून वर लिहितली जायचा असतो। प्रत्येक आडव्या ठळक रेषेवर संख्या आली पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। तर 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000 पर्यंत आपण इथे या संख्या दाखवलेल्या आहेत। तर केंद्र क्रमांक 1 मध्ये आपण 2 भाग करणार आहोत पहा। केंद्र क्रमांक 1 साठी आपण या 2 ज्या ठळक रेषा आहेत उभ्या याच्यामध्ये आपण स्तंभ काढणार आहोत। त्यासाठी निम्मा स्तंभ हा पुरुषांसाठी असेल आणि निम्मास त्याला खेळून आपण स्त्रियांसाठी असे 2 जोडून स्तंभ काढणार आहोत, म्हणून आपण याला जोडस्तंभालेख म्हटलं आहे। तर इथे संख्या आहे 5 केंद्र क्रमांक 1 साठी 200 आणि 700। तर आपल्याला इथे 200 आणि 700 ही संख्या दाखवायची आहे। तर 200 ही संख्या या पद्धतीने इथे 200चा आकडा आहे पहा, तिथे आडवी रेष तुमच्या 200 संख्या दाखवेल आणि त्याला खेटून 700 पर्यंत आपण दुसरा स्तंभ उंच नेणार आहोत। तर या 2 स्तंभांची आपल्याला रचना अशा पद्धतीने करायची व्यवस्थित की जेणेकरून त्यातला फरकही आपल्याला कळायला हवा। त्याची जी उंची असेल ती स्तंभाची उंची व्यवस्थित पद्धतीने दाखवणं गरजेचं असतं। स्तंभाची उंचीच महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक स्तंभ जो आहे तो आपण अशा पद्धतीने जेव्हा काढतो तेव्हा त्याची जी उंची असेल ती उंची आपल्याला संख्या दर्शवत असते पहा, ती कोणत्या संख्येपर्यंत त्याची उंची गेलेली आहे। y अक्षावर उभ्या संख्या असतात आणि त्या संख्येपर्यंत आपण तो स्तंभ उंच काढत असतो। रंगवलेला स्तंभ आपण पुरुषांसाठी दाखवलेला आहे। तर इथे केंद्र क्रमांक 1 जो आहे, केंद्र क्रमांक 1 मध्ये आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येईल की हा 200 पर्यंत हा स्तंभ उंच आहे आणि न रंगवलेला स्तंभ 700 पर्यंत उंच आहे। तर 200 पर्यंत उंच स्तंभ म्हणजे पुरुष आणि न रंगवलेला स्तंभ म्हणजे स्त्रिया। अशा रीतीने आपल्याला हे 2 केंद्र क्रमांक 1 साठी 2 त्या ठिकाणी स्तंभालेख एकमेकाला जोडून त्या ठिकाणी स्तंभ दाखवता येतील। तर केंद्र क्रमांक 2 साठी आहे 270 पुरुष आणि स्त्रिया 240। आता 270 आकडा दाखवायचा आहे म्हणजे आपल्या 200च्या पुढे 7वी जी रेषा असेल पहा, तिथे 200च्या पुढे 7वी रेषा, हे 5 आहेत 6 आणि 7। तर इथे आपण हा 270चा आकडा दाखवू शकतो। त्यानंतर 240 हे 250 आहेत आणि त्याच्या अलीकडे पहिली रेषा म्हणजे 240। वरची टोकं जी आहेत स्तंभाची ती आपल्याला अतिशय बारीक टोक असलेल्या पेन्सिलने काढून घ्यावी लागतील, कारण या आलेख कागदावर ज्या रेषा आहेत छोट्या छोट्या अगदी त्या बारीक बारीक आहेत, मिलीमीटरच्या रेषा असल्यामुळे आपण
जर जाड पेन्सिल वापरली तर तिथे आपलं चुकू शकतं, म्हणून आपण व्यवस्थित टोकदार असलेली पेन्सिल वापरा, म्हणजे चूक होणार नाही. तर हा 2 नंबरसाठी केंद्र क्रमांक 2साठी अशा प्रकारचा जोड स्तंभालेख आपण त्या ठिकाणी जोड स्तंभ दाखवू शकतो. केंद्र क्रमांक 3साठी पाहता संख्या आहे 560 आणि 340. तर 560 ही संख्या आपण या ठिकाणी दाखवूयात. म्हणजे 500च्या पुढे 6वी रेषा, हा 500चा आकडा इथे दिसतोय पहा. 400 500 आणि त्याच्या पुढे 6वी रेषा आपल्याला काढावी लागेल. तर 500च्या पुढे ही 5वी रेषा आणि ही 6वी रेषा आहे. 560 आणि दुसरा आकडा आहे पहा 340. तर 300च्या पुढे 4थी रेषा, ही 300ची रेषा आहे, याच्या पुढे 4थी रेषा 340. हे आहे केंद्र क्रमांक 3. आपल्याला दिसतंय की काही केंद्र क्रमांकात पुरुषांची स्त्रियांची संख्या कमी जास्त दिसते, तर ती संख्या आपल्या या ठिकाणी व्यवस्थित रीतीने दाखवायची आहे. तर रंगवायचा आहे स्तंभ पहिला. रंगवलेला स्तंभ पुरुष मतदार आणि न रंगवलेला स्तंभ स्त्री मतदार. या पद्धतीने हा तुमचा केंद्र क्रमांक 3साठीचा स्तंभ. केंद्र क्रमांक 4साठीची माहिती पहा. ते आहे 820 आणि 640. तर 820 म्हणजे 800च्या पुढे दुसरी रेषा, 820 640, 600च्या पुढची 4थी रेषा, केंद्र क्रमांक 4. यामध्ये पहिला स्तंभ पुरुष मतदारांचा आहे, तो आपल्याला रंगवायचा आहे. दुसरा स्तंभ स्त्री मतदारांचा आहे, तो रिकामाच ठेवायचा आहे. तर अतिशय सोपा असा भाग आहे. आपल्याला याच्यावर जेव्हा प्रश्न येतील तेव्हा आपले याची उत्तरं अचूक येणार आहेत. आपण त्याचे मार्क आपण हातचे घालवायचे नाही आहेत. केंद्र क्रमांक 5. केंद्र क्रमांक 5साठी 5 संख्या आहे या ठिकाणी 850 आणि 470. तर 850 पर्यंत स्तंभ पहिला उंच जाईल. 800च्या पुढे 5वी रेषा आणि 470. 400च्या पुढे 7वी रेषा. केंद्र क्रमांक 5साठी अशा प्रकारे मतदान दाखवणारे 2 स्तंभ आपल्याला काढता येतील. यातला पहिला स्तंभ आपल्याला रंगवावा लागेल. तर प्रश्न 3ऱ्यासाठी आपल्याला जोडस्तंभालेख अशा रीतीने तयार होईल. आपला जोडस्तंभालेख अशा पद्धतीने आपल्याला तयार दाखवता येईल. केंद्र क्रमांक 1, केंद्र क्रमांक 2, केंद्र क्रमांक 3, केंद्र क्रमांक 4 आणि केंद्र क्रमांक 5 साठी अशा रीतीचा जोडस्तंभालेख आपल्याला काढता येईल. यानंतर प्रश्न 4. प्रश्न 4 जो आहे, भारतातील 5 शहरांचे कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेले आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा. दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर आणि कपूरथला अशा प्रकारची शहरं इथे दाखवलेली आहेत. त्यांचं तापमान आहे 35, 26, 32, 25, 37, 26. तर इथे आपल्याला आता पहा 5चं आपण इथे प्रमाण घेणार आहोत. म्हणजे वाय अक्षावर एक्स अक्षावर शहरांची नावं आहेत आणि वाय अक्षावर मी 5चं प्रमाण घेतलेलं आहे.
5चं प्रमाण घेतल्यामुळे आता एक जर आपल्याला जास्त दाखवायचा असेल, समजा 6 दाखवायचे असतील, तर 5च्या पुढे आपल्याला 2 रेषा घ्याव्या लागतील. कारण इथे पहा 10 पर्यंत या एकूण 20 रेषा झालेल्या आहेत, म्हणजे एकाची किंमत 2 रेषा होईल. 10 पर्यंत छोट्या छोट्या रेषा 20 होतात, म्हणून आपल्याला जर एक वाढवायचा असेल तर 2 छोट्या रेषा त्या ठिकाणी आपल्याला वाढवाव्या लागणार आहेत. तर इथे पहा मी आधीच स्तंभ जे आहे ते काढून ठेवलेले आहेत या पद्धतीने. पहिलं दिल्लीचा 35 आणि 26, तर इथे 35, 30च्या पुढे 5चा पाडा लिहिला आहे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 35 पर्यंत हा स्तंभ उंच आहे आणि त्याला खेटून 26 पर्यंत. तर 26 साठी 25चा आकडा इथं आहे. 25च्या पुढे मी दुसऱ्या रेषेवर खूण केलेली आहे, कारण एक एकक म्हणजे 2 रेषा असं आपण इथे प्रमाण लक्षात ठेवायचे. कारण 5चा आपण पाडा लिहिलेला आहे, 5चं आपण एकक तिथे प्रमाण जे आहे ते घेतलेलं आहे आणि म्हणून आपण इथे या पद्धतीने हा बदल लक्षात घ्यायचा. 10चं जर आपण घेतलं असं तर थोडं छोटे छोटे त्या ठिकाणी स्तंभ मिळाले असते, म्हणून 5चं प्रमाण मी वापरलेलं आहे. तर आपणही 5चं प्रमाण इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस कमाल तापमान. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. तर कमाल तापमानासाठी आपण स्तंभ रंगवायचा आहे, म्हणजे पहिला स्तंभ रंगवायचा आपला आणि दुसरा किमान तापमानाचा स्तंभ आपण रिकामा ठेवायचा आहे. तर इथे हा पहिला स्तंभ आपण रंगवूयात. दिल्ली शहरासाठी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे आणि 26 अंश सेल्सिअस त्याचं किमान तापमान आहे. तर 2 तापमानांसाठीचे 2 स्तंभ इथे आपण दाखवलेले आहेत. एक रंगवलेला कमाल तापमान दाखवतोय आणि न रंगवलेला किमान तापमान दाखवतोय. मुंबई शहरासाठी या ठिकाणी आहे 32 आणि 25. तर 30च्या पुढे आपल्याला या पद्धतीने 32 म्हटल्यानंतर 4 रेषा घ्याव्या लागतील. पहा एक एककासाठी 2 रेषा आहेत छोट्या छोट्या, म्हणून 30च्या पुढे 4 रेषा घेतलेल्या आहेत. तर हा तुमचा या पद्धतीने मुंबईसाठीचा स्तंभ कमाल आणि किमान तापमान दाखवणारा आपल्याला मिळेल या प्रकारे. यानंतर पुढचं शहर आहे कोलकाता. तर त्यासाठी आहे 37 आणि 26. 37 आणि 26 अशा पद्धतीचे स्तंभ आपण उंचीचे काढून घेतलेले आहेत. त्याचे जे काही वरचे टोकं आहेत पहा हे अतिशय महत्त्वाचे आहेत. स्तंभांची जी उंची असते ती स्तंभांची उंचीच महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये चूक होता कामा नये. पुढचं शहर आहे नागपूर. नागपूरचं कमाल तापमान 41 आणि किमान तापमान 29. कमाल आणि किमान याचे 2 वेगवेगळे स्तंभ. कमाल तापमानाचा स्तंभ रंगवलेला आणि किमान तापमानाचा स्तंभ न रंगवलेला असे 2 स्तंभ इथे आपण एकमेकाला खेटून दाखवलेले आहेत. आणि शेवटचं शहर आहे कपूरथला. याचं तापमान कमाल तापमान 37 आणि किमान तापमान 26. तर 37 म्हणजे इथे 35च्या पुढे आपल्याला 2 घरं जावं लागेल, म्हणून 35च्या पुढे 4 रेषा मी घेतलेल्या आहेत. 5चं प्रमाण घेतल्यामुळे जर एकक आपल्याला अंतर वाढवायचं असेल तर आपल्याला 2 रेषा मोजाव्या लागतील. तर अशा पद्धतीने पहा हा तुमचा जोडस्तंभ आलेख तयार होईल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, नागपूर आणि कपूरथला या शहरांसाठीचे असे आपण इथे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 अशा प्रकारचं प्रमाण घेऊन अशा प्रकारचा जोडस्तंभ आलेख तयार झालेला आहे. हा होता आपला प्रश्न 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 5. सोलापूर व पुणे येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण केलेल्या बालकांची संख्या दिलेली आहे. त्यावरून जोडस्तंभ आलेख काढा. लसीचं नाव दिलंय DPT, पोलिओ, गोवर आणि कावीळ. सोलापूरमध्ये 65, पुण्यामध्ये 89. इथे पोलिओसाठी 60, 87, 65, 88, 63, 86. तर या संख्या ज्या आहेत आता इथे आपल्याला 10चंच प्रमाण घ्यावं लागेल. 10चं प्रमाण घेऊन आपण या संख्या दाखवू शकतो. 5चं प्रमाण घेऊन इथे जमणार नाही आहे. आपल्याला या पद्धतीने हा स्तंभ आलेख काढण्यासाठी पूर्वतयारी आपली आलेख कागद घेणार आपण. आलेख कागदावर आपल्याला 2 अक्ष काढायचे आहेत. हा खालचा अक्ष X अक्ष, त्याच्यावर आपण लसीचं नाव लिहिणार आहोत आणि उभा अक्ष Y अक्ष तिथे आपण
बालकांची संख्या त्या ठिकाणी दाखवलेली आहे. इथे प्रमाण घेतलं आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70 याप्रमाणे. आणि हे त्याच्या उंचीचे स्तंभ आपण तयार केलेले आहेत. इथे ही संख्या आहे 65. तर हा स्तंभ पहा 60च्या पुढे 5व्या रेषेपर्यंत आहे 65. आणि दुसरी संख्या 89. 80च्या पुढे 9 किंवा 90च्या अलीकडे एक घर. पहा इथे या पद्धतीने हे दाखवलेलं आहे. तर प्रत्येक स्तंभाची उंची अशा पद्धतीने हे अंक पाहून योग्य तिथे खूण करून आपण घेतलेली आहे. आणि यामध्ये सोलापूरसाठी आपण स्तंभ रंगवणार आहोत आणि पुण्याचा स्तंभ आपण रिकामा ठेवणार आहोत. प्रमाण आहे आपलं y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 बालके. आणि मग यामध्ये पहिले जे सगळे स्तंभ आहेत ते आपल्याला रंगवायचे आहेत काढलेले. कारण पहिला स्तंभ सोलापूर शहरासाठी आहे आणि दुसरा स्तंभ पुणे शहरासाठी असणार आहे. पहिली जी लस आहे DPT नावाची त्यासाठीचं अशा पद्धतीचं DPT लस या प्रकारे 2 स्तंभ जे आहेत ते आपल्याला काढता येतील. त्यानंतर पोलिओ लसीचे पण 2 स्तंभ. सोलापूर शहराचा पहिला रंगवलेला तो आहे 60 पर्यंत उंच आणि पुणे शहराचा न रंगवलेला तो आहे 88 पर्यंत उंच. याप्रमाणे 87 पर्यंत उंच आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा गोवरसाठीचा हा जो काही पुढचा स्तंभ आपण दाखवलेला आहे सोलापूर शहरासाठीचा तो आहे 65 पर्यंत उंच. 60च्या पुढे 5वी रेषा रंगवलेला स्तंभ सोलापूर शहराचा आणि न रंगवलेला स्तंभ पुणे शहराचा. यामध्ये आपण गफलत करायची नाही आहे. आणि शेवटची जी लस आहे ती आहे कावीळ. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने 63 आणि 86 या 2 संख्या वापरायच्या आहेत. 60च्या पुढे 3री रेषा सोलापूर शहरासाठी तर अशा रीतीने हा प्रश्न 5व्यासाठीचा जोडस्तंभ आलेख आपल्यासमोर आहे. आपण व्यवस्थित पद्धतीने पाहून घेऊन आपल्या स्वतःच्या आलेख वहीमध्ये हे आलेख काढायचे आहेत. हे प्रॅक्टिकल काम आहे. पाहिजे स्वतः केल्याशिवाय आपल्याला नीट समजणार नाही आहे. नुसते पाहून आपण त्या ठिकाणी ते समजून घेऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही हे काढाल प्रत्यक्षात हे सगळं असं व्यवस्थित पद्धतीने दिसलं पाहिजे. आपल्या 2 स्तंभांच्या मधलं अंतर सारखं असलं पाहिजे आणि स्तंभांची जाडी सारखी असली पाहिजे. हे भाग महत्त्वाचे आहेत आणि इथे कोपऱ्यामध्ये आपलं हे लिहिणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न 6वा. महाराष्ट्र व गुजरात राज्यातील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारी दिलेले आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा. 1971 साल, 1981, 1991, 2001 आणि 2011 असे साल दिलेले आहेत 5. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रात 46, गुजरातमध्ये 40% प्रमाण आहे. 46%, 40% लोक साक्षर आहेत 1971 साली. 1981 साली 57%, 45%. तर या ज्या सगळ्या संख्या दिसतात पहा या सगळ्या संख्या आपल्याला 10चं प्रमाण घेऊन दाखवता येणार आहेत. 10चं प्रमाण घेतल्यावर कोणती पण संख्या आपल्याला दाखवता येते हा मुद्दा लक्षात घ्या. तर 10चं प्रमाण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे y अक्षावर. हे पहा हे कोपऱ्यात असं लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10%. महाराष्ट्रासाठी आपण रंगवलेला स्तंभ दाखवायचा आहे आणि गुजरातसाठी आपण न रंगवलेला स्तंभ दाखवायचा आहे. इथे y अक्षावर मी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 याप्रमाणे 100 पर्यंत हे जे लिहिलेलं आहे ते साक्षरतेचं प्रमाण आहे. शेकडा प्रमाण आहे. आणि ते खाली मी साल किंवा वर्ष लिहिलेले आहेत 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011. आणि या पद्धतीने इथे संख्या पाहून आपण इथे बरोबर हे सगळे स्तंभ काढलेले आहेत. तर यामध्ये पहिला स्तंभ जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रासाठीचा असल्यामुळे रंगवावा लागणार आहे. त्यात इथे सध्या मी कोणताही स्तंभ रंगवलेला नाही आहे. तर यातला पहिला स्तंभ फक्त मी रंगवतोय. 1971 साली आपल्याला दिसेल की 46% एवढं प्रमाण महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचं होतं. म्हणून हा रंगवलेला स्तंभ 46च्या आकड्यापर्यंत 46च्या खुणेपर्यंत आपल्याला उंच दाखवायचा आहे. आणि गुजरातमध्ये 40% प्रमाण आहे. पहा या पद्धतीने हे 40च्या आकड्यापर्यंत हा न रंगवलेला स्तंभ गुजरातसाठी आणि रंगवलेला स्तंभ जो आहे तो
40च्या पुढे 6व्या रेषेपर्यंत म्हणून 46 पर्यंत आहे. त्यानंतर 1981 साली हे प्रमाण वाढले 57 आणि 45. तर हा 50च्या पुढे 7व्या रेषेपर्यंत आपण हा स्तंभ जो आहे तो वाढवलेला आहे. पहिला महाराष्ट्रासाठीचा स्तंभ मी रंगवतोय. याप्रमाणे पहा, हे लक्षामध्ये येईल आपल्या. 57 म्हणजे 50च्या पुढे 7वी रेषा आणि हा आहे तुमचा 45 म्हणजे 40च्या पुढे 5वी रेषा न रंगवलेला स्तंभ. कोणासाठी? गुजरातसाठी. गुजरातचं प्रमाण इथे आपल्याला दिसतंय की 40च्या पुढे 5व्या रेषेपर्यंत 1981 साली. 1991 साली हे प्रमाण आपल्याला दिसेल. 1991 साली जे आहे 65 आणि 61. तर इथे 60च्या पुढे 5व्या रेषेपर्यंत महाराष्ट्राचा स्तंभ आहे 65 आणि गुजरातचं प्रमाण आहे 60च्या पुढे पहिल्या रेषेपर्यंत म्हणजे 61. याप्रमाणे 60च्या पुढे 5वी रेषा 65, 60च्या पुढे पहिली रेषा 61. 2001 साली हेच प्रमाण आपल्याला दिसेल इथे की 77 आणि 69. तर 77 म्हणजे 70च्या पुढे 7वी रेषा, 70च्या पुढे 7वी रेषा आणि 70च्या अलीकडची पहिली रेषा म्हणजे 69. तर हा पहिला स्तंभ आपल्याला इथे रंगवावा लागणार आहे. हे सर्व जर तुमच्या या व्हिडिओमध्ये काढून दाखवायचं असेल तर आपल्याला खूप वेळ लागला असता, म्हणून मी आधी स्तंभ काढलेले आहेत. आपण ते व्यवस्थित पद्धतीने काढून घेणार आहात. याप्रमाणे 2011 सालचं प्रमाण आणखी वाढलेलं दिसते आपल्याला 83 आणि 79. तर 80च्या पुढे 3री रेषा हा महाराष्ट्राचा स्तंभ पहिला आपण रंगवायचा आहे. 83 पर्यंत 83% लोक साक्षर झाले महाराष्ट्रातले आणि गुजरातमध्ये त्या ठिकाणी ते प्रमाण आहे 80ला 1 कमी म्हणजे 79 पर्यंत. ओके. तर अशा पद्धतीने हा प्रश्न 6वा जो आहे त्यासाठीचा जोड स्तंभालेख आपल्याला दिसून येईल. व्यवस्थित पद्धतीने आपण व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी पाहून आपल्या स्वतःच्या आलेख वहीमध्ये हे आलेख जोड स्तंभालेख जे आहे ते काढणं गरजेचं आहे. तरच आपल्याला नेमकं समजून येईल की हा जोड स्तंभालेख कसा काढला जातो. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींना दाखवा, त्यांच्यासोबत शेअर करा आणि अतिशय सोपा भाग आहे. आपण तो समजून घेऊन त्याचे मार्क आपले जाणार नाही त्यासाठी स्वतः प्रयत्न करा. धन्यवाद.